सांगते बरं का, कुणीही उगीच स्वतःला बोल लावून घेऊ नये. आपल्या भक्तीत मुळी सुद्धा खोट नाहीये बरं. हो माई, माझा विठुराया कोपला नाहीये किंवा तो माझ्यावर रुसलाही नाहीये. तो आहे ना इथेच कुठेतरी लपलाय. अप्पा, तो आहे ना वाडाच्या मागे लपलेला असेल. चला आपण तिकडे शोधूया. तुम्ही त्याला चांगला खडसावून विचारा. म्हणावं, असं पारुशाने कोणी कोणी खेळतो होय? विठुराया, 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 विठुराया कुठेस? अप्पा, काय झालं शिवप्पा? हा, काय झालं? नाही, काही नाही. नाही, थोडं इसकटल्यावानी वाटतंय म्हणून विचारलं. आम्ही लपंडाव खेळतोय. माझ्या राज्याने विठुराया लपलाय. आम्ही त्याला शोधत होतो. होय का सखूबाई? शोधा शोधा, लपला असेल इथंच कुठेतरी. खेळा खेळा. या पोरीनं पार खेळून खेळून दमून टाकले बापाला. अप्पा, तुम्ही इथेच थांबा. मी विठुरायाला बघून येते. विठुराया, विठुराया. मालक, मी जरा जाऊन आलो असतो राऊळात. काय स्पॉट झाला ते कळले असते आपण. असं माझा डाग चुकला, पण तुझे कपडे अजून ओलेच आहेत. राहायचं असा उन्हात वाळ्यात टाकलेगत. हे दोंड्या, जा आता तू रावळात जा. या कावळ्याला राहू दे इथं असा उभा. न्याहारी करून ये. जी मालक. राहतो 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 उभा मी मालक. पण तिकडे राऊळात सगळी बहार उडली असेल. हा, ते शिवप्पाचं कुटुंब रडत असेल. आता माझी भूक खवळली. ए उमा, इकडं बघ. पण असं कसं बघितलं नाही तिने? अगं सवयीनं. तो विठुराया नाही हे फक्त आपल्यालाच ठाऊक आहे. पण बाकीचे सगळे हेच गृहीत धरणार की विठुराया तिथंच आहे आणि तेच गृहीत धरून सगळे नमस्कार करणार. हो, पण आपण आड उभे होतो म्हणून. आणि अशा किती वेळ आड उभ्या राहणार होता आपण? रात्र असती तर पडदणी तरी समोर असते. होय ग बाई, होय. देवच बोलला तुझ्या मुखातून. थोडा वेळ ती पडदणी लाज राखेल. अहो, ते पण अजून थोडाच वेळ. मग सगळी लोक येतील दर्शनाला, तेव्हा काय करायचं? मला तर राहून राहून वाटतंय अण्णाची मदत घ्यावी. बरं सुचलं ग बाई तुला. तुझा थोरला भाऊ या सर्वातून बरोबर मार्ग दाखवेल. अगं 12 गाव फिरलेला आहे, त्यात महाजन आहे. निघ लगेच आणि पोच त्याच्या घरी. अगं काही लांब नाही आहे त्याचं घर. तू जा त्याच्या घरी आणि सांग सारं त्याला. अगं आपला आप्पा हळवा आहे, पण तुझा अण्णा खमक्या आहे. तो जर आपल्या पाठीशी उभा राहिला तर आपल्याला धीर येईल. जा जा लवकर जा. हो सासूबाई, मी निघते लगेच. जा जा. ए थांब इकडे. तू सांगितलंस ना तशी ती पडदणी ओढून घे आणि मग जा. मला ठाऊक आहे ती पडदणी ओढण्याची वेळ नाही आहे. आता विचार करत बसू नकोस. आप्पा गेला तर शोधाला. तूही निघ. तोवर मी इथली खिंड लढवते. जा. विठुराया, विठुराया कुठे आहेस तू? विठुराया,
खुळे ये इकडे. आता काय नवीन? काल राळू पाठवलं, आज काय? हरी काका तुम्हाला ठाऊक आहे का माझा विठुराया कुठे लपलाय? विठुराय लपलाय? वा रे वा. पण त्याने तुला सांगितलं नाही कुठे लपलाय ते? नाही ना, आज आहे ना तो वेगळ्याच ठिकाणी लपलाय. मग शोधायला थोडा वेळ लागतोय. पण मला माहितीये तुझा विठुराय माझ्या घराजवळ लपलाय. पण ना ग, पण काय हरी काका? माझं खांदा खूप दुखतोय ना ग. मग हे पाण्याने भरलेला हंडा आणि कशी कशी घेणार ना मी? मी घेते ना. तू बघा देऊ. घे. सोडू का? हो. भरलं का? चाल. अरे लबाडा, माझं डोळं चुकून पळतोस वय. तुला ठाव नाही, मला समद दिसत. तू हो पुढं, मी आलोच. देव दिसना आणि हे पडद्याने काय? देव चोरून खातोय वाटत. ए बाई सखू, बाई तुला झेपत नसेल तर राहू दे. हा दे ती हंडा कशी. नाही नाही, असं कसं झालंय? तुमचा खांदा दुखतोय ना, आणि तुम्हीच मला विठुराया दाखवणार आहात. मग मला उचलायलाच हवी ना. चला. काय रे, आज चोरून काय बघत होतास? मी कुठे काय चोरून बघत होतो? पडद्याने अडकाय ते बघायला गेलो तर देवच नाही. चुप, पुढे पुढे बोलू नकोस. काय रे, कुणाचा रे तू? मी धनगराचा पांडू, शेळ्या मेंढ्या चारतो. मग इथं काय करतोस? शेळ्या मेंढ्या चारतोस तर डोंगरावर जाशील का या गावात उंदरात बसशील? आता मी तुला शिक्षाच करते. कशा पायी शिक्षा? अप्पा, काय रे? ते 20 वरती आला तरी देव अजून पडदे मग गाव नाही. दर्शन घ्यायचं आहे म्हणून विचारलं.
बाबा, एकादशीच्या आदल्या दिवशी गंधलेपन करायचं असतं, ठाऊक तरी आहे का? आम्हाला सगळ्या रीती भाती पाळाव्या लागतात. आणि काय रे, एखाद दिवशी दर्शन झालं नाही तर तुझी पित्र काही खाली उतरणार आहेत? तिथूनच नमस्कार कर. हात जोडलेस ना, तेवढं पुरतं हो. हे नाटक जास्त वेळ चालायचं नाही, पडदणी बाजूला करावीच लागेल. सोड ना आजी मला. अजिबात नाही. तुला आता शिक्षा मी सांगेन ते मुकाट्यानं तू करायचंस, कळलं? ये दमली असेल ना, थांब. दे. अरे काका, आता सांगा ना, माझा विठुराया कुठे लपलाय तो? पण जरा हळू सांगा, त्याला कळतं का म्हणे की तुम्ही मला सांगितलंय. त्या कणगी खाली आहे तुझा विठुराया. विठुराया नाही येते. काका, वाटतं त्याला कळलं की तुम्ही मला सांगितलंय. बघा ना लपाड कसं पळून गेलं दुसरीकडे लपायला. विठुराया, विठुराया, विठुराया कुठेस तू? म्हणे विठुरा लपलाय. जन्म गेला तरी सापडेल का? पकड मला, पकड. अगं थांब, पकड मला, पकड. आई, पकड, पकड मला, पकड. हात काय? पकड, 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 पकड. थांब ना. अगं थांब. जा गं. अगं ताई, पकड मला, पकड. हात पकड. अगं ताई. अगं बाई माणसं, या ना या. अण्णा, म्हणजे वर्दी तरी द्यायची अहो. म्हणजे मग माहेर वाशिण घरात येणार म्हणल्यानंतर दूध पाणी पायावर सांडून स्वागत तरी केलं असतं. अण्णा आहे का घरात? हे ह्यांचा पाय कुठे घरात टिकायला? महाजनकी म्हणजे केवढी उस्तवार, ठाऊक नाही का तुम्हाला? आमच्या मामनजींनी ह्यांच्या हक्काचं राऊळ तुमच्या पदरात घातलं आणि महाजनकी ह्यांच्या गळ्यात बांधली. आता फिरतायत वणवण. वहिनी अहो सांगा ना, अण्णा आहे. इंदू बिंदू, वहिनी इंदू बिंदू, लवकर बाहेर या. बघा कोण आलंय. याला ऍडव्हान्स मी काय करू? आत ठेवा ना. मी नाही, मला खेळायचंय. मला पण खेळायचंय. मूर्ख कुठली. अगं अगं इंदू बिंदू, सावकाश. काय करताय? अण्णा उमाताई, तू अशी अवचित. अण्णा काही सांगायचं होतं. सकाळी सकाळी आले. रात्रभर दादांना ढास लागत होती, म्हणून मग शास्त्री बुवांकडनं जाऊन चाटण आणलं. अगं भामा, दे ते चाटण दादांना लवकर. बोलो मग, आता काय झालंय? कसं सांगू तेच कळत नाहीये. कोणतंही दडपण आणि संकोच ठेवू नकोस. बोल, काय झालंय? मला तर असं वाटतंय मुद्दाम केलेलं असणार. चोरीमारी सुद्धा असू शकेल ना. देवाला चोरण्याची हिम्मत पुन्हा काय सांग मला. माझीच भक्ती विठुरायाला बांधून ठेवायला कमी पडली. उमा, तुझा विचार रास्त आहे.
हे काही कोप वगैरे नाहीये, हे कुणाच तरी कारस्थान आहे. आणि तू अशी मनाला घोर लावून घेऊ नको, आपण शोधू. मालका, ओ मालका, अहो या की ओ, लवकर या, बाहेर या. अरे किरकिऱ्या, काय झालं एवढं? या ऋतून मधूनच उठवलंस मला. अहो मालका, माफी असावी, पण खबरच अशी आहे की कष्ट द्यायला पडले म्हणतो मी. मुद्द्यानं बोल की. अहो मालका, हाहाकार नाहीच की हो. नाही म्हणजे लटके बोलत असेल तर लटकावून सोडा की हो. अहो रावणात तर सगळीकडे सामसूम. अहो एकादशीच्या आधीच्या गंधले पण सुरू आहे म्हणे, पडदणीच्या आड म्हणतो मी. दगड्या, तुला बघून यायला सांगितलं, नुसतं बाहेरून बघून आला. त्याचं मुंडी हलवू नको. सांगितलं तेवढंच काम केलं. सांग का मी आतमध्ये बघून काय माझं तिरतुरू येणार का बाबळीच्या? हे दामो, तो पुकू पुकू करू नको नुसतं. तो जाऊन बघ तिकडं. आत्ता जातो बघा. माझा घास कडू केलं यानं. हसती काय ग बुडगे? ए, बुडगे कुणाला म्हणतोस? तुझ्या एवढे आहे का मी? पुस्तक रंगवतात तसं रंगवलंयस मला. तू बुडगेच आहेस. जाऊ जाऊ. ए, थांब 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 थांब. अशी दाडगाई करू नकोस. शाळा मुलगा आहेस ना तू. हा, असा नीट कमरेवर हात ठेवून उभा राहा. ए, काय झालं? नीट उभा राहा. भूक लागली? देते हो देते. खायला देते, प्यायला देते, चांगली दुधा तुपात घोळवते. दूध तूप नको, मग दही पोहे दे. देते रे बाबा, तुला दही पोहे देते. पण एवढी माझी वेळ निभावून ने. तू बुडगी म्हण, डोकरी म्हण, पण माझी लाज राख रे. वाढ आहेस तू बुडगे. हे, अरे बाबा, तू हात नको काढूस. कमरेवरच ठेव, हलू नकोस. विठुराया, विठुराया, विठुराया. अबाई, अबाई, माझ्या विठुरायाला पाहिलंस? विठुराया आणि हिता. आली ग माझी बायती. अबाई, माझा विठुराया कुठे सांग ना. तुझा इठ्ठल कुठं जातोय? त्या रावळातच असतोय. या नाही तर त्या रावळात उभा असतोय तसाच कमरेवर हात ठेवून. पण त्योच हात उगारला तर कुणाची बी हिंमत होणार नाही वाकडं पाऊल टाकायची. मुर्द्या मालकाची तर नाहीच नाही. अगं हे बाई, किती बडबड करशील का आमच्या मालकाच्या मागे? काय करणार आहेस का तू? कराल तेव्हा कळलंच की. करणारा सांगत नसतो या. ही जे काय कीच कोसळती अंगावर, जळल तेव्हा कळल. बस 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 बस. जास्त तारे तोडूच नको म्हणतो मी. ही त्या शिवप्पाची चिरकुट कार्टी काय करते इथे? लटके बोललो तर लटकावून सोडा की हो. पण तू जर अशी रोज घेत राहिली ना तर तू पण बनशील बघा. आबाई म्हणतो मी. काय करते का इथे? मी आणि विठुराया लपंडाव खेळतोय. लपंडाव?
ती खेळतीये लपंडाव आणि हे मुडदे खेळतायत डाव. अरे जांभई काय देतोयस? कमरेवर ठेव नीट हात. अरे तो 28 युग कमरेवर हात ठेवून उभा होता. तुला खटकावर ठेवता येत नाही मेल्या? ए बुडगे, मेल्या नाही म्हणायचं, पांडुरंग आहे ना मी. हो रे हो माझ्या पांडुरंगा. बुडगे, तू तिथं कोण आहे? आणू नकोस. काय रे असं भूत बघितल्यासारखं काय बघतोयस? ते विठुरायाला बघतो की हो, म्हणजे तिथेच आहे की तो. आहे म्हणजे विठुराया असणारच. तो कुठे जाणार आहे? बरोबर आहे की, तेच म्हणतो मी की तो कुठे जाणार आहे हो, तिथेच आहे की तो. ए बुडगे, तो तर गेला पायरीपासूनच. पण समद्यांना पायरीपाशी कशी थांबवशील? दिसभर धारातच उभी राहणार स्वय. होय र लेकरा, मुद्द्याचं बोललास. आले हा, हलू नकोस. विठुराया, थांब मामा. विठुराया दिसला? कुठे लपलाय कोण जाणे? लपलाय कुठे तो? तिथेच आहे आपल्या जागेवर. म्हणजे रावणात? हो, या डोळ्यांनी बघितलं मी. तुम्ही बघितलं विठुरायाला? हो. तो तिकडे आहे? अरे हो म्हटले ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मावशी, मावशी, माझा विठुराया सापडला. माझा विठुराया सापडला. अगं माझा विठुराया सापडला. माझा विठुराया सापडला. अबई, अबई, विठुराया सापडला. तो रावणातच आहे. विठुराया! मला माहित होत राहुल सोडून कधी बाहेर पडतच नाही. अरे आजी काय करताय हे? काय नाही दिसत नाही तुला? चढा घालते मी. अगं पण उद्या एकादशी आहे ना, तेव्हा ये आणि ठेव पायावर डोकं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हलू नकोस हा, तसाच उभा राहा. आलेच मी. विठुराया! 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 तू कोण रे? तू माझ्या विठुरायाची जागी कसं काय उभं राहिलास? कळत नाही का तुला? उतर आधी खाली, खाली उतर. ए शाने, मला कशाला ओरडती का? त्या बुडगीने मला इथे उभा केले. तू काही स्वतः नाही उभा राहिलो. उतर, उतर आधी खाली. उतर तू खाली, खाली उतर. अगं 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 सखू,
त्याला कशाला ओरडतेस? नाही, त्याला आधी खाली उतरव, आधी खाली उतरव त्याला. अगं ऐक माझं, कुणाला कळायला नको की आपला विठुराया जागेवर नाहीये, म्हणून मीच उभं केलं त्याला. नाही, माझ्या विठुरायाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आधी त्याला खाली उतरव, आधी खाली उतरव त्याला, नाहीतर मी त्याला ढकलीन. अगं 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 असं काय करतीस? तू हो बाजूला, तू हो बाजूला, मी उतरवते त्याला. गप्प बैस. ये रे बाळा. चल रे पांडुरंगा, चल, तुला आंघोळ घालते. हा चल. आणि दही पोहे? दही पोहे पण देते. अरे त्या लबाड दाम्यापासून आम्हाला वाचवलंस, निदान आमची लाज तरी राहिली. चल. सखू, 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 अगं रडू नकोस ग. हे बघ, आता घोर घेण्याची काही गरज नाही. तुझा अण्णा मामा येतोय, तो शोधून काढेल नक्की. खरंच आपला विठुराया माघारी येईल बा. रडू नकोस ग बाळा. बघ कसं तोंड सुकलंय तुझं. सकाळपासून पोटात एक अन्नाचा कणही गेला नाही. चल, तुला न्याहारी देते. चल बरं. अगं चल. नाही, नको ना असा हट्ट करूस. नाही, जर माझा विठुराया मिळत नाही तर मी अन्नाचा एक कणही घेणार नाही.